नमस्कार मित्रांनो, मी विशाल मासे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल प्रवास स्वप्नातला मध्ये. आणि आज आपण जो ब्लॉग होणार आहे आजचा, तो आज मोहिमेचा ब्लॉग होणार आहे. आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या मार्फत आपण मोहिमेला दरवर्षी मोहिमेला जातो. तर यावर्षी आपण ती मोहीम तुम्हाला सुद्धा आपण ब्लॉगद्वारे दाखवणार आहेत. तर मोहिमेचा क्षेत्र असा आहे रायरेश्वर ते प्रतापगड अशी मोहीम असणार आहे. आणि आता आपण निघणार आहोत विलेपार्ले विभागातून आपण जाणार आहोत. आता वाजलेले आहेत 9:30 वाजलेले आहेत. तर चला निघूया आपण. तर चला फॉर्म वगैरे बघा, ही मोहिमेचा जो दंड आहे तो सजवलेला आहे. आणि बॅग वगैरे पण पॅकिंग चालू आहे बघा. मागे पूर्ण पॅकिंग झालेली आहे, बॅग वगैरे झाले आहेत. तो व्हाईट कलरचा फॉर्म आहे आपल्याला झोपण्यासाठी. आणि बघा, हा यावर्षी नाही येत आहे, पप्पा नाही बोलते. आणि ही आपली बॅग आहे. तर चला, गाडी झालेली आहे. तर मोहिमेला जाण्यापूर्वी आईने आरती ओवाळली आणि आरती ओवाळली की आपण आता निघू मोहिमेसाठी. शिवराय मित्रांनो, तर आता आपण पार्ला स्टेशनला पोचलेलो आहे. आणि जे आपल्या आता बस लागलेली आहे ती दीनानाथ हॉलच्या इथे बस आहे. तर आपले धारकरी येत आहेत 2 अजून मागे. आताच हा बघा, हा केशव धारकरी अंधीरला भेटला आपल्या. आणि शेखर डोंगरे. तर चला आता आपण भेटू. आपल्या तर पुढे धारकरी बस वगैरे लागलेली आहे. तर आपण आता तिथेच आपल्यासाठी पण हा विभाग नवीन आहे. आपण गेल्या वर्षी घनसोली विभागातून गेलेलो, मोहीम झालेली आपली. तर हा विभाग आपल्याला नवीन असल्यामुळे सर्व धारकरी पण नवीन आहेत. तर आपण त्यांची पण ओळख करून घेऊ लवकरच. चला, जय शिवराय, जय श्रीराम. नारळ वगैरे देऊन मोहिमेला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण नारळ वगैरे फोडूया. चला या. गणपती बाप्पा पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. साठी झुंजावे, झुंजून अवघ्यास मारावे. मारता मारता घ्यावे राज्य आपुले. देशद्रोही चुके कुत्ते मारो निघालावे परते. देवदास पावती बत्ते धरती संशयो नाही. देवमस्तकी धरावा अवघा हलकल्लोल करावा. मुलूक बडवावा की बुडवावा धर्मसंस्थापनेसाठी. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. चला मित्रांनो, आता आपण गाडीमध्ये बसलेलो आहे. आणि आता आपण मोहिमेसाठी निघालेलो आहोत. बघू शकता मागे धारकरी वगैरे. त्यासाठी सर्वांचं लावून लावून घेतले. शिवमय पाठ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मोहीम 2024मध्ये. आणि ही मोहीम आहे रायरेश्वर ते प्रतापगड अशी मोहीम आहे. आणि आता आपण आलेलो आहोत रायरेश्वरला. आणि पहाटेचं दृश्य आपण पाहू शकतो. आणि समोरच केंद्रगड आहे. खूप विकट थंडी. आणि आता सर्व धारकरी गडात चढायला लागले. ह्या थंडीतून प्रत्येकाला ऊर्जा देते.
तर खूप बेकार खूप कडाक्याची थंडी आहे इथे. भावा थंडी कशी आहे? खूप जास्त आहे. महादेव. मित्रांनो पाहू शकता हे दृश्य किती सुंदर आणि मनाला प्रसन्न करेल असं दृश्य आहे. आणि हे असं दृश्य आपल्याला शहरी भागातमध्ये पाहायला नाही भेटत. त्यासाठी आपल्याला या सह्याद्रीच्या कुशीतच यावं लागतं. हा राजेश्वर पठार, राजेश्वरगड. इथेच आता आपल्याला वरती जायचं आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. बघा हे वातावरण एकदम नारायण यांनी दर्शन दिलेले आहेत. सूर्यनारायण देवाने सुद्धा आपल्याला दर्शन दिलेलं आहे. पाहू पूर्ण वातावरण भगवा असं पाहायला भेटतं आपल्याला. तर आता आपण मित्रांनो गड चढायला सुरुवात केलेली आहे. काही अंतरावरती येऊन आपल्याला या लोखंड्या चढायला लागतात. या लोखंड्या पायऱ्या चढल्या की वरती पूर्ण सपाट भाग आहे. तर चला आपण चढायला सुरुवात करूया. थांब पब्लिक बघ किती येत आहे. धारकरी नमस्कार मित्रांनो. तर राजेश्वर गडावरती आपल्याला पाहायला भेटणारे ठिकाण आहे. तर तुम्ही पाहू शकता. आणि चला आता आपल्यालाच हेच ठिकाण पाहायचे आहेत. पुढे जाऊया आपण. आपल्याला पण बराच उशीर होईल कारण का आता धारकऱ्यांची संख्या जशी वेळ वाढत जाईल तशी धारकऱ्यांची संख्या पण वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला जेवढा लवकर गड पाहता येईल तेवढा लवकर आपल्याला गड पाहायचा आहे. 18 किलोमीटर पसरलेला हा रायरेश्वर गड. आणि पावसाळ्यातून जर आलात तर याचे दृश्य एक स्वर्गासारखेच तुम्हाला पाहायला भेटेल. मित्रांनो ऐतिहासिक वारसा लाभलेला हे रायरेश्वर पठारावरील महादेवाचं मंदिर आपण पाहत आहात. या मानाच्या स्थानी आल्यावर आपण नकळतच इतिहासामध्ये जातो. अंगावरती एक वेगळंच रोमांच उभं राहतं. प्रचंड ऊर्जा संचारल्याचा भास होतो. या रायरेश्वराचे दर्शन तुम्हाला भारावून टाकतं. याच रायरेश्वराच्या मंदिरामध्ये वयाच्या 16व्या वर्षी कान्होजी जेधे, भाजी पासलकर, तानाजी मालुसरे, केसाजी कंक या 12 मावळातील सवंगडी यांच्या साथीने 27 एप्रिल 1645 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तेच हे मंदिर आणि तीच ही महादेवाची पिंड. जय शिवराय. तर आता आपण महादेवाचं दर्शन झालेलं आहे राजेश्वर मंदिरामध्ये. आपल्याला गाभाऱ्यात जाता आलं नाही आहे कारण का संख्या खूप जास्त आहे धारकऱ्यांची. प्रत्येकाला गाभाऱ्यात
जाणं शक्य नाही, त्याच्यामुळे आपल्याला बाहेरूनच दर्शन घेता आलं आहे. तरी आपण पुन्हा एकदा नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा दर्शन जवळून करू. आणि आता आपण चाललेलो आहोत रायरेश्वर पठारावरती. 7 कलरचे माती इथे आढळली जाते, ती आता पाहण्यासाठी आपण त्या दिशेने चाललेलो आहोत. रस्ता शोधत आम्ही तिकडे पुढच्या पठाराच्या इथे गेलेलो, परंतु आता परत आम्ही आज धारकरी खूप संख्येत आहेत, आवाजाने आम्ही परत मागे फिरलो आणि आपल्याला हे बघा इथे 7 रंगाची माती पाहायला भेटते. भगव्या कलरमध्ये, लाल कलरमध्ये, राखाडी कलरमध्ये, तिथे जांभळा कलर आहे. तर या तुम्हाला दाखवतो. तर पुन्हा आम्ही रस्त्यावरती आलेलो आहोत. थोडा हरवाला झाला. तर तुम्ही कधी एकटे आलात तर कुठला ना कुठला गावकऱ्याला सोबत घेऊन या, ज्याच्यामुळे तुम्ही रस्ता हरवणार नाही. कारण का आता इथे धारकरी बऱ्याच संख्येत असल्यामुळे आपल्याला रस्ता सहज भेटला. तर चला आपण आता माती जमा करूया एका ठिकाणी आणि मग ती तुम्हाला मी दाखवतो. जय शिवराय. 7 कलरची माती जमा केलेली आहे. स्पेशल मारतो की मी फोटो. आलेत का बरोबर हो हो काय तुम्ही हे का हो हो कुठला चॅनल प्रवास स्वप्नातला. हाय का आम्हाला घेतो का आता हो हो सबस्क्राईब करून टाकतो. आपल्या गावकऱ्यांचं करायला नाही, कोणाचं तर अशा इथे धारकरी जमा झालेले आहेत आणि प्रत्येक माती पाहिजे तुम्हाला. हे बघा इथेच आपल्याला समोर 7 रंगाची माती पाहायला भेटते. आणि कृपया सर्वांनी जर येथे आलात तर एक नोंद घ्या. बघा खूप जय श्रीराम. जय हनुमान. जय हनुमान. तर आता आपण आलेलो आहोत पांडवकालीन लेणी बघायला. तर हे बघा, एक मिनटं तुम्हाला दाखवतो. ह्या साईडला आहेत. हे बघा माझ्या मागे दिसतं ते पांडवकालीन लेणी आहेत. तर चला आतमध्ये जाऊन बघूया आपण. जास्त काही आहे नाही याच्यामध्ये, फक्त ही गुफा एक कोरलेली आहे. तर ह्या इथे लेणी आहे आणि लेणीच्या वरती इथे पांडवांच्या पायांचे ठसे आहेत. कुठे पाय हे पाय पांडूचे पाय. हे पांडवांचे पाय आहेत असे बोलले जातात. तर तुम्ही आता बघितलं असाल. आणि हे पण आता धारकरी आहेत. कुठला विभाग आलात दादा? परभणी. परभणी सेलू. तर गुरु आलेत का? हा गुरु नाही आले. गुरु. 5 वाजेपर्यंत. हे बघा बघू शकता. भाऊ वय काय जाऊ तुझं? 15 वर्षाचे. अजून लहान लहान मुलं पण हे करतात. तुझं वय काय दादा? 13 वय. तर तुम्ही आता पाहू शकता 13 वयाचे पण मुलं मोहिमेला येतात. आणि 70-80 वर्षाचे आजोबासुद्धा मोहिमेला येतात. तर एक बाबांना विचारा, कुठल्या विभागातून? आम्ही खेड विभागातून आलो, आळंदीवरून. आळंदीवरून. किती मोहीम तुमची? चौथी मोहीम. तर मोहिमेचा काय अनुभव तुम्ही सांगाल?
मोहीम कशी वाटली? मोहिमेला म्हणजे आपल्याला काय शिकायला भेटतं? काय तुमचा थोडा एक मोहिमेतून अनुभव? भरपूर काही शिकायला मिळतं आपल्याला आणि शरीर मजबूत होतं. निसर्गाशी एकरूप होता येतं. बरोबर आहे. भरपूर गोष्टी आपल्याला मोहिमेतून अनुभवायला मिळतात. अनुभवाला भेटतात. नवीन ओळखी वाढतात. तर अशा प्रकारे आपल्याला नवीन नवीन व्यक्तींची ओळख करायला भेटते मोहिमेमध्ये आणि बरंच काही शिकायला भेटतं. इतिहास आपल्याला अनुभवायला भेटतो आणि थोर मोठ्या व्यक्तींकडूनही सुद्धा इतिहास आपल्याला ऐकायला भेटतो. तर जय शिवराय. जय शिवराय. भेटू. पूजा केली जाईल. महाजन गुरुजी. तर जय शिवराय मित्रांनो. आता रात्रीचे वाजले 8:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही जेवायला बसले. जेवून व्याख्यानाला जायचं आहे. थंडी खूप आहे आणि आजच्या रात्रीचं जेवण आमचं पराठे, लसणीची चटणी आहे, शेजवान आणि एक गावरान कांदा. तर आता जेवू आम्ही आणि आता व्याख्यानाला जाऊ. तर व्याख्यान चालू झालेलं आहे. तर चला तिकडे पण आपण जाऊन तुम्हाला दाखवू.
संविधान में लगी है, ये संविधान में इसलिए लगाई गई है ताकि आने वाली पीढ़ियों को याद रहे कि उनके वंशज, उनके पूर्वज कौन थे। उन्होंने ना तो इस्लामिक आक्रांताओं से समझौता किया और ना अंग्रेजों से समझौता किया। बघू शकता की मोहिमेला कशा प्रकारे माणसं झोपतात. हे बघा, आता तुम्ही विचार करत असाल की प्लास्टिक कशाला. हे बघा, कारण का इथे जशी पहाट होते, हे बघा, हे दव पूर्ण दव झालेलं आहे, दव पडलेले आहे. त्याच्यामुळे चादर वगैरे आपण जे घेतो ते पूर्णपणे भिजते. त्याच्यामुळे आपण वरती प्लास्टिक वगैरे घेऊन झोपतो. बघा, हा पूर्ण तिथपर्यंत आता दाखवणे शक्य नाही होत. तरी तर जय शिवराय मित्रांनो, झाला आजचा मोहिमेला प्रारंभ झालेला आहे. आणि उद्या आपण रायरेश्वरवरनं प्रतापगडासाठी निघणार आहोत. आणि आजचा पहिला मुक्काम आपला होता तो रायरेश्वर गडावरती आहे. तर आता आजचा जो काही आपण रायरेश्वर गडावरती जे काही पाहिलं, जो काही इतिहास होता तो आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे पाहायला भेटेल. आणि उद्यापासून जो ब्लॉग चालू होणार आहे, म्हणजे मोहिमेला जो प्रारंभ झाला आहे, त्या प्रत्येक मोहिमेच्या दिशेने उद्यापासून तुम्हाला जेवढे दाखवता येईल तेवढे दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि आता हे बघा, प्लास्टिक वगैरे सर्व रेडी. ही चादर घेतलेली आहे. चादर कशात होती एवढी? भाऊ स्लिपिंग बॅग वगैरे घेऊन आलेला आहे. बघा, अरे इकडे विशाल, मला काहीच नाही रे. बघ खाली प्रत्येक टायमाला रडणारा माणूस आहे हा.